नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक या संस्थेच्या ऑनलाईन एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आज पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सातपूर येथील वेगवेगळ्या विषयांचं ऑनलाईन स्वरूपाचं अध्यापनाचं कामकाज सुरू झालेलं आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित त्यामधील भाग 1 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयाअंतर्गत पहिला पाठ, पहिले प्रकरण संच याचा आपण प्रथमतः अभ्यास करणार आहोत. या संच या प्रकरणातील कुठले घटक आज अभ्यासणार आहोत त्याची माहिती तुम्हाला मी देतो. संच या प्रकरणातील व्याख्या, संचाची व्याख्या आणि संच लिहिण्याच्या पद्धती या दोन प्रमुख घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. जसं तुम्हाला माहितीच आहे, माझं नाव पवार विनीत धर्मराज आहे. चला तर मग सुरू करूया प्रत्यक्ष अध्ययनाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणातील संचाची व्याख्या आणि संच लिहिण्याच्या पद्धती हे दोन घटक शिकणार असलो तरीसुद्धा या प्रकरणातील एकूण घटक किती आहेत आणि कुठल्या कुठल्या संकल्पना आहेत ते प्रथमतः मी स्क्रीनवरती तुमच्यासमोर दर्शवतो. या प्रकरणामध्ये आज जे आपण शिकणार आहोत तो घटक आहे संच, संचाची ओळख आणि व्याख्या. दुसरा घटक जो आजच शिकणार आहोत, आज नाही शिकणार आहोत, संचाचे प्रकार. तिसरा घटक वेनचित्रे. तदनंतर अभ्यासणार आहोत समान संच आणि उपसंच. अजून या प्रकरणामधील पुढचा घटक असणार आहे विश्वसंच आणि पूरक संच, छेद संच आणि संयोग संच, आणि संचातील घटकांची संख्या कशा प्रकारची मोजायची हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एकूणच 7 वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचबरोबर या 7 घटकांबरोबरच अजून त्या घटकाशी संबंधित काही उपघटक असेल, काही संकल्पना असेल तर ती शिकायची. म्हणजे आता आज आपण शिकणार आहोत संच, ओळख आणि व्याख्या हा पहिला घटक. त्यामध्ये अजून एक घटक आहे संच लिहिण्याची पद्धती आणि त्यावरील उदाहरणे. चला तर मग ही जी नवीन संकल्पना आहे संच, ही नेमकी काय आहे, कशा प्रकारे संचाची व्याख्या आपल्याला बनवता येऊ शकते, त्यासाठी तुमच्या समोर एक स्क्रीनवरती एक चित्र येणार आहे. त्या चित्राचं प्रथमतः तुम्ही निरीक्षण करा. बघा, खाली काही चित्रे दिलेली आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या पर्यायाचे वस्तू समूह आहेत सगळे. पहिला समूह काय आहे? फुलांचा गुच्छ. दुसरा समूह काय आहे? किल्ल्यांचा जुडगा. तिसरा समूह आहे पक्ष्यांचा थवा. आणि चौथा समूह आहे वह्यांचा गठ्ठा. आणि शेवटच्या भागामध्ये दिसतोय संख्यांचा गट. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, गणिताचा तास चालू झाल्यावरती किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही समोर बसल्यावरती तुमच्यासमोर गणिताचं एक वर्गपाठाची वही, पेन आणि गणिताचं पुस्तक नक्कीच पाहिजे. पुस्तक नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुस्तक नसल्यावरती कशा प्रकारे पुस्तकाची अरेंजमेंट करायची आहे. परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी काल नव्हते किंवा मागच्या लेक्चरला नव्हते त्यांच्यासाठी ई बालभारती क्रोमवरती जाऊन टाईप करायचं आहे. त्या प्लॅटफॉर्मवरून 9वी इयत्ताची सर्व पुस्तके, विशेषतः गणित आणि भूमिती म्हणजेच भाग 1 आणि भाग 2चे पुस्तक डाउनलोड करून घ्यायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केलेच असतील. ते पुस्तक व्हिडिओ चालू असताना, लेक्चर चालू असताना तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी काही चित्रे दिसतात. यामध्ये फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा, संख्यांचा गट. बघ, यामध्ये विशिष्ट शब्द आहे गुच्छ, जुडगा, थवा, गठ्ठा, गट. इयत्ता पहिलीपासून आपल्याला मराठी भाषेमध्ये
वेगवेगळ्या समूहांना कुठल्या प्रकारचा शब्द प्रयोग करायचा ते आपल्याला माहिती आहे. आपण किल्ल्यांचा गुच्छ म्हणू शकत नाही. गुच्छ हा फुलांचा असतो. पक्ष्यांचा थवा म्हणू शकतो, परंतु पक्ष्यांचा जुडगा म्हणू शकत नाही किंवा किल्ल्यांचा थवा पण म्हणू शकत नाही. काही वेळा कवी किंवा उपहासात्मक टीका करण्यासाठी हा शब्द एका दुसऱ्याला आपण वाचू शकतो. वयांचा गठ्ठा वगैरे. आता ही चित्र निरीक्षण करा आणि मग काही यांची उत्तरं आपल्याला अपेक्षित आहेत, प्रश्न अपेक्षित आहेत. बघा, मी जसा प्रश्न विचारला तर किल्ल्यांचा जुडगा यामध्ये किती किल्ले आहेत, तुम्हाला त्या मोजता येतात का, सांगता येतात का? काय वाटतं बरं तुम्हाला? किल्ल्या मोजता येतील का तुम्हाला त्या जुडग्यामधील? किंवा घरामध्ये आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे आपल्या किल्ल्यांचा जुडगा असतो, ते तुम्ही घेतात, खेळायला वगैरे घेतात. त्यावेळेस तुम्ही ते किल्ले मोजून बघू शकता का? त्यांची संख्या तुम्हाला माहीत होते का? अगदी बरोबर. म्हणजे किल्ल्यांचा जुडगा मधील किल्ल्या आपण सहजपणे मोजता येतात आपल्याला आणि अचूक पण सांगता येतात. म्हणजे 10 किल्ले आहेत, 5 किल्ले आहेत, 3 किल्ले आहेत हे नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात. आता पुढचा भाग आहे पक्ष्यांचा थवा किंवा त्याच्या आधीचं चित्र आहे फुलांचा गुच्छ. यामध्ये फुलांची संख्या आणि इकडे पक्ष्यांचा थवा याची तुलना केली तर पक्ष्यांच्या थव्यामध्ये किती पक्षी आहेत हे तुम्हाला सांगता येईल का? पक्षी उडत आहेत भरपूर, थवा आलेला आहे. त्यावेळेस तुम्हाला पक्ष्यांचा थवा आहे एवढंच कळतं, परंतु त्यामध्ये असलेल्या पक्ष्यांची माहिती, संख्या अचूकपणे सांगता येते का? नेमक्यापणे सांगता येते का? बरं, तर याचं उत्तर काय असणार आहे? नाही. पक्ष्यांचा थव्यामधील पक्ष्यांची संख्या आपल्याला अचूकपणे सांगता येत नाही. बरं, पुढे आहे वयांचा गठ्ठा. मग आता या वयांच्या गठ्ठ्यामध्ये वयांची संख्या सांगता येईल का? यस, ऑब्विसली, सहजपणे आपण सांगू शकतो. किंवा एक वही घेतली त्यामधील पानांची संख्या सांगता येईल का? अगदी बरोबर, मोजता येतील, अचूकपणे सांगता येतील, नेमकेपणे सांगता येतील. आता पुढे संख्यांचा गट दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टिंब 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 चाललाय. यावेळी संख्यांचा गट तुम्हाला अचूकपणे सांगता येतो का? हो, सांगता येतो. 1 2 3 4 अनंतापर्यंत तो जातो आहे. अचूकपणे सांगता येतं आणि नेमकापणे सांगता येतं. अमर्याद आहे एवढं आहे. बरोबर. मग याच गोष्टींचा आधार घेऊन आपण आता याला संच म्हणतात. मग आता किल्ल्यांचा जुडगा हा झाला संच, वयांचा गठ्ठा हा झाला संच, संख्यांचा गट हा झाला संच. याची व्याख्या कशी तयार करता येईल? आपण जे शब्द आता वापरले त्या शब्दांचं उलटसुलट मांडणी करून आपल्याला ती व्याख्या तयार करायची. काय केलं आपण? तो समूह आहे वरती दिले, परिचयाचे वस्तू समूह आहे. मग हे समूह झाले. मग याच्यामध्ये काय करतो? त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अचूकपणे आणि नेमकेपणे सांगता येतात. बस. एखाद्या वस्तुसमूहाचा मध्ये असलेल्या घटकांची संख्या जर आपल्याला अचूकपणे आणि नेमकेपणे सांगता येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? बरोबर, त्याला म्हणणार संच. मग आपण ती व्याख्या आता बनवूया, स्क्रीनवरती घेऊया. वरील प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. कुठला आहे तो शब्द? त्यासाठी शब्द वापरतो. या सर्व समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात. परत एकदा विचार करा. तुम्हाला स्क्रीनवरती जायचं असेल, मागच्या बाजूला परत दाखवतो. बघा, ही स्क्रीन आहे. या प्रत्येक समूहातील घटक अचूकपणे आणि नेमकेपणे आपल्याला सांगता येतात का? ज्या समूहातील नाही, तर काही समूहातील सांगता येतात, काही समूहातील सांगता येत नाही. मग आपण व्याख्या अशी तयार करतो. या सर्व समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात. आता इथे हा या शब्द झालेला आहे, तर याऐवजी तिथे काय पाहिजे? ज्या सर्व समूहातील घटक. याने तर ज्या सर्व समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात, किंवा ज्या समूहातील, सर्व पण नाही, ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात, वस्तूंच्या अशा समूहांना संच म्हणतात. म्हणजे कुठलाही समूह घ्या. आता समूहामध्ये, आता समूह हा शब्द वापरणं, मग समूहामध्ये एकपेक्षा जास्त संख्या येत असेल, ही थोडीशी कॉम्प्लिकेशन तुम्हाला पुढे येऊ शकते. पण आपण कुठलीही गोष्ट घेतली, कुठलाही घटक घेतला, वस्तू समूहामध्ये एकच वस्तू आहे समजा, मग ती वस्तू आपल्याला मोजता येते का? यस. मग ज्या समूहातील घटक अचूक म्हणजे न चुकता आणि नेमकेपणाने सांगता येतात त्यांना काय म्हणतात? वस्तूंच्या
अशा समूहांना संच म्हणतात. ही व्याख्या तुमच्या वहीमध्ये आली पाहिजे. ही व्याख्या पाठही करायची. पाठ करण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या पाठ, नंतर ते सांगता येईल. समूहातील घटक अचूक म्हणजे न चुकता. म्हणजे आता समसंख्या असतील तर आपण लिहितो 2 4 6 8, मग आपण चुकतो का? 2 4 3 5 असं म्हणतो का? नाही. चुकायला लागलं किंवा अयोग्य उत्तर आलं समजायचं सो संच नाही. ज्या समूहातील घटक परफेक्टपणे अचूकपणे आपल्याला सांगतात, नेमकेपणा सांगतात, मोजता येतात किंवा मोजता येत नाही हा भाग वेगळा. अचूक आणि नेमके सांगतायत. एखाद्या वेळेस ते अमर्याद असतील. बघा, संख्या बघितल्या आपण, अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात, पण ते अमर्याद आहे. किल्ल्यांचा जुडगा मर्यादित आहे. म्हणजे मग व्याख्या एकदम परफेक्टपणे आपल्याला कळलेली आहे. ती म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात, वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात. कळलं? ओके. आता अजून काही उदाहरणं मी देणार. खालीलपैकी कोणत्या समूहांना संच म्हणता येईल थोडासा विचार करायचा आहे आणि मग त्यावरून आपल्याला ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरं, आता पहिलं उदाहरण येतं आहे आठवड्यातील 7 वार. सांगा बरं. आता मला तर काय ऐकायला येत नाही, पण मग मी तुमच्यासाठी काही 2-3 सेकंदाचा वेळ देतो. बरोबर. आठवड्यातील वार सांगता येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अचूकपणे सांगता येतात. यस. नेमकेपणे सांगता येतात. यस. दोन्ही अटी आपल्या पूर्ण झाल्या म्हणजे आठवड्यातील वार हा जो समूह आहे हा काय आहे? संच आहे. बरोबर. ठीक आहे. तर पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण आहे एका वर्षाचे महिने. काय असेल तुमचं उत्तर? बरोबर. एका वर्षाचे महिने हा समूह संच आहे. कारण की एका वर्षामध्ये 12 महिने असतात आपल्याला माहिती आहे आणि ते काही बदलत नाही दरवर्षी. अचूकपणे दरवर्षी सांगता येतो. जून महिना येतो, शाळा उघडते आपली. यावर्षी जाऊ द्या, यावर्षी किंवा मागच्या वर्षी पॅन्डेमिक सिच्युएशन असल्यामुळे, कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यामुळे आपली शाळा प्रत्यक्षपणे ऑफलाईन काही चालू झालेली नाही, तर ती ऑनलाईन स्वरूपात मात्र चालू आहे. मागच्या वर्षी काही प्रमाणात चालू होती. यावर्षी मात्र अगदी 14 जून 15 जूनपासून तुमचं अध्ययनाचं काम चालू झालं आहे, शाळेचं कामकाज चालू झालं आहे. म्हणजे वर्षाचे जून हा महिना येतोच आहे. दरवर्षी आपली त्या जून महिन्यातच शाळा उघडते, फक्त तारीख बदलते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, परत जून. म्हणजे वर्षातील एका वर्षात 12 महिने असतात आणि ते अचूकपणे नेमकेपणाने सांगता येतात. म्हणजे हा संच होईल. पुढचं एक उदाहरण अजून बघूया. वर्गातील शूरमुळे. बघा, आता तुम्ही दंगा मस्ती करतात हा भागवर. याच्यामधील खरं तर मी असं घेतलं पाहिजे होतं, वर्गातील वात्रट मुले किंवा त्रास देणारे मुले, बडबड करणारी मुलं, जी संख्या जास्त असू शकते. बरोबर आहे ना? ठीक आहे. तर वर्गातील शूरमुळे. आता शूरपणा कसा कसा मोजायचा? मग काही विद्यार्थ्यांना वाटतं आम्ही बडबड केली तर शूर आहो, काही कॉमेंट पास केलं तर शूर आहो. बरोबर आहे ना? किंवा एकाचं नाव घेतलं तर शूर आहो, गोळा फेकला तर शूर आहो, शाळा बुडवली तर शूर आहो. म्हणजे प्रत्येकाचं शूर असण्याचं वेगवेगळं प्रमाण असू शकतं. अचूकपणे सांगता येतं का? नाही. काही विद्यार्थी अत्यंत धाडसीपणे समोर जातात, अभ्यास करतात, रेग्युलर असतात. काही संकट आलं तर त्याला सहज सामोरे जातात, त्यांना शूर म्हणू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर होते. मग आता नेमकं 100 लोकांमध्ये कोण शूर आहे आणि कोण नाही हे आपण सांगू शकतो का अचूकपणे? नाही. प्रत्येकाचं मूल्यमापन हे वेगळं असणार आहे. एखाद्याला मी शूर वाटत असेल, एखाद्याला नसेल वाटेल. एखाद्या 100 विद्यार्थ्यामध्ये 10 विद्यार्थी शूर वाटतील, 10 किंवा एकच विद्यार्थी वाटेल की 100 शूर वाटतील. एखाद्याला नाही, सगळे विद्यार्थी शूर आहेत. त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे वर्गातील शूर मुले शोधण्यामध्ये आपल्याला अचूकता येत नाही, नेमकेपणे सांगता येत नाही. सर्वांचे उत्तर भिन्न भिन्न असू शकतात. बघा, आठवड्यातील 7 वार घेतले, सगळ्या विद्यार्थ्यांना विचारले किंवा जगामध्ये कुठेही गेले, डेज ऑफ वीक्स, काय उत्तर असणार आहे? उत्तर एकच असणार आहे. संडे, मंडे टू सॅटर्डे किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार ते रविवार. म्हणजे वर्गातील शूर मुले असा जर हा समूह घेतला तर हा संच होणार नाही. आता गावातील श्रीमंत व्यक्ती, परत एकदा गडबड आहे. मग तुम्ही मला नाही, ज्याचं घर मोठं आहे, पैसा आहे, गाडी आहे, बरोबर. मग एकाकडे 3 गाड्या असल्या तर, एकाकडे 4 असल्या तर, 50 असल्या तर, गाडीच नसली तर, एकाकडे गाड्या नाही आहेत पण तो पैसे भरपूर आहेत, शेती आहे समजा, गाड्याने एकच गाडी आहे, पैसे पण कमी आहे, पण 50 एकर शेती आहे, 10 एकर शेती आहे, एखादा क्लास 1 ऑफिसर आहे.
त्याच्यामुळे श्रीमंत व्यक्ती ओळखणं किंवा श्रीमंत ठरणं, गावातील श्रीमंत व्यक्ती, हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं उत्तर असणार आहे. म्हणजे अचूकपणे नेमकेपणे सांगता येत नाही. म्हणजे गावातील श्रीमंत व्यक्तींचा समूह हा संच नाही. आलं लक्षात? आता पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं उदाहरण आहे आपल्या सूर्यमालेतील ग्रह. तर आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहे? बरोबर, अचूकपणे सगळ्यांना सांगता येतात. सूर्यमालेतील ग्रह सांगा बरं. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून. बरोबर. सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत त्यांची नावं आपल्याला सांगता येतात. 8 ग्रह आहेत. सूर्य हा तारा आहे. येता 8वीला तुम्ही शिकलेला आहात. सूर्यमालेचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. अचूकपणे नेमकेपणे सांगता येतात. अशा समूहांना काय म्हणतात? संच असे म्हणतात. मग यामध्ये आपण 5 उदाहरणांमध्ये पहिलं, दुसरं आणि 5वं उदाहरण हे संचाचं आहे. तिसरं आणि 4थं उदाहरण मात्र आपल्याला संचाचं घेता येणार नाही. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. संच. आता संच आता आहे, ठीक आहे, हा संच आहे. मग प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी लिहितो, लिखाण करायचं असतं. 1 कसा काढायचा पहिल्याला शिकवलेले, 2 नंतर इंग्रजी लेटर्स आले, ABCD कसं लिहायचं, इंग्लिशमध्ये 1, 2, 3 कसं लिहायचं, 1, 2, 3 हे शिकवलं गेलं. लिहिण्याची पद्धत शिकवली गेली. तोंडी तर काही नसतं. मग आता संच पण लिहायचं आहे. आता ठीक आहे, आठवड्यातील वारांचा समूह. मग संच आहे. सोमवार, मंगळ, बुधवार लिहायचं कसं? मग उभं लिहायचं, आडवं लिहायचं काय? मग त्यासाठी संशोधकांनी एक पद्धत तयार केलेली आहे. 1, 2, 3 पद्धती. मग त्या पद्धतीनुसारच तो संच संपूर्ण जगामध्ये लिहिला जाईल. मग संच, या संच लिहिण्याची पद्धत आपल्याला सांगायची आहे. परत एकदा व्याख्या आपण घेऊया. ज्या समूहातील घटक अचूकपणे नेमकेपणे सांगता येतात. बरं, वस्तूंच्या अशा समूहांना संच म्हणतात. ही व्याख्या लिहायची. आता संच कशा पद्धतीने दर्शवायचं हा बी एक भाग आहे. संचाला नाव देण्यासाठी, जसं नाव आहे आपल्याला नाव आहे तसं संचाला पण नाव द्यावं लागेल. संचाला नाव देण्यासाठी ABC पासून A to Z कॅपिटल लेटर्स यापैकी इंग्रजी अक्षरे आपण वापरू शकतो. वाटलं A वापरू, B वापरा, C वापरा, Z काहीही वापरा, कॅपिटल लेटर वापरायचे आहे. आता आठवड्यातील वार आहे, मग दरवेळेस आपण असं लिहिणार का सोमवार मंगळवार? हो, लिहू शकतो. परंतु त्याऐवजी आपल्याला दुसरं काही वापरता येईल का? हो, आपल्याला वापरता येईल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. तर आपल्याला संचातील घटक दर्शवण्यासाठी, घटक म्हणजे आता सोमवार हा घटक आहे, हा दर्शवण्यासाठी आपल्याला Aचा, Bचा, Cचा, Dचा पण वापर करता येईल किंवा ते प्रत्यक्ष जे नाव आहे ते पण. मग एका याच्यात 500 समूह आहे, 500 संख्या आहे, तर 500 लिहिणार का? नाही, ती आपण पुढे येणार आहे. कशा प्रकारे लिहायचं ते बघूया. मग ABCD या इंग्रजी अक्षरे आपण यासाठी वापरू शकतो, संचातील घटक दाखवण्यासाठी. आलं लक्षात? ठीक आहे. आता A हा संचाचा घटक आहे. समजा सोमवार हा आठवड्यातील वार आहे, म्हणजे आठवड्यातील वारांचा समूह एक संच आहे, त्याला नाव दिलं A. मग A हा सोमवार आहे, मग किंवा A हा Aच आहे समजा, आणि A हा संच Aचा घटक आहे. तर गणितामध्ये सांकेतिक चिन्हामध्ये हे कसं लिहितात बघा, ते दिलेलं आहे. असा E काढलेला आहे थोडा स्वरूपात. याला काय म्हणतात? बिलॉंग्स टूचं साईन. चा घटक असणे. कसलं साईन आहे, कसलं चिन्ह आहे? चा घटक आहे. A बिलॉंग्स टू A, स्मॉल लेटर A बिलॉंग्स टू A असं लिहितात. आणि A हा चा घटक नाही हे दर्शवण्यासाठी A हा चा घटक नाही त्याच्यावरती आडवी रेष मारतात. छोटा लेटर A हा याचा घटक नाही असे म्हणतात. बिलॉंग्स टू चा घटक असणे आणि चा घटक नसणे ही नवीन संकल्पना तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. पुढचा भाग मी सांगत होतो की आत्ता आपण बघितला. आता संच कसा लिहावा त्यासाठी एक पद्धत तयार केलेली आहे. 1, 2, 3 पद्धत. मग कमी संख्या असेल तर काय, जास्त संख्या असेल तर काय, मग कशा पद्धतीने लिहिणं, यासाठी आपल्याला संच लिहिण्याच्या पद्धती या घटकाचा अभ्यास करावायचा आहे. आता संच लिहिण्याच्या साधारणपणे तुमच्या समोर 2 पद्धती दिसत आहेत, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. आता यादी पद्धत काय आहे? कुठलाही संच असेल तर ज्या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. बघा तिथे दिलेलं आहे महिरपी कंस. इयत्ता 8वीला 7वीला पासून चालू आहे. ज्या संचातील घटक हे महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. 2 घटक जे आहेत त्याच्यामध्ये स्वल्पविराम देतात. या घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, उलट सुलट लिहिला तरी चालतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. मग एक उदाहरण घेऊया आपण.
1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने कसा लिहिता येईल बघा. मग याला नाव दिलं आपण ए द्यायचं का नाही, A to Z मधून काहीही द्या. ए नाव दिलं, बरोबरचं चिन्ह लिहिला, मग महिरपी कंस डाव्या बाजूने आणि शेवटी उजव्या बाजूने तो बंद करायचा. मग यादी पद्धतीने लिहा विषम संख्या. मग 1 ते 10 मध्ये विषम संख्या कोणत्या आहेत? कोणत्या आहेत? 1 ते 10 मध्ये विषम संख्या कोणत्या आहेत? ए मध्ये 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल. 7 5 9 1 3 7 1 3 5 7 9 असे काय असेल ते लिहू शकते. हे उदाहरण आहे. जसं आहे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच. आता रिमेंबर बघा, प्रत्येक घटक कंसात लिहायचा आणि वेगळा लिहायचा आणि कॉमा पण दिलेला आहे. कॉमा लिहून झाला, कॉमा लिहून झाला. आता रिमेंबर या शब्दातील आर आहे, कॉमा दिला, ई आहे, कॉमा दिला, एम आहे, कॉमा दिला, परत ई आला. तर जर एखादा घटक रिपीट झाला, पुन्हा पुन्हा येत असेल तर तो परत लिहिण्याची गरज नाही. कुठलाही घटक 2 वेळा लिहिता येणार नाही. नंतर एम तोही झालेला आहे, नंतर बी लिहिला आहे, ई आधीच झालेला, आर आधी झाला. मग रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच आपण कसं लिहिणार? फक्त 4च अक्षर तिथे येणार आहे, आर ई एम बी, कॉमा द्यायचा आहे, कंस पूर्ण करायचा आहे. म्हणजे येथे काय केलेलं आपण अधिक वेळा, एकापेक्षा अधिक वेळा आला असला तरी तो घटक किती वेळा लिहितो आपण? एकच वेळा लिहितो. बरं, ठीक आहे. मी यादी पद्धत लक्षात आली. परत एकदा फास्ट सांगतो तुम्हाला. यादी पद्धतीमध्ये कॅपिटल लेटर ए काढायचा आहे, बी काढायचा, सी झेड काहीतरी नाव द्यायचं आहे, महिरपी कंसामध्ये ते घटक लिहायचे. प्रत्येक घटक लिहून झाल्यावरती कॉमा द्यायचा आहे आणि कुठलाही घटक परत येणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर तो संच होत नाही, ती पद्धत चुकीची होते. आता मग 500 शब्द असले किंवा 500 अंक असले किंवा 500 घटक असले तर यादी पद्धतीने लिहिता येणं योग्य आहे का? अत्यंत योग्य आहे. समजा मी असा प्रश्न टाकला, 1 ते 2 कोटीमधील विषम संख्यांचा संच लिहा, परीक्षेला दिला. अरे तुम्ही मग 1 ते 2 कोटी, त्याच्यातच तुमचे 1 तास निघून जाईल, 2 तास निघून जातील. 1 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न. मग यासाठी नवीन पद्धती आहे. ही पद्धत यादी बनवण्याची ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी गुणधर्म बनवावा लागेल. मग काय आहे ती पद्धत? गुणधर्म. ज्या पद्धतीत घटकांची यादी न करता सर्वसाधारणपणे घटक चलाने दर्शवून, चल म्हणजे ज्याची किंमत बदलते, हे परत सांगण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. चल हे A to Z मध्ये दाखवू शकतो. साधारणपणे आपण बऱ्याच वेळा X, Y, Z हे चल वापरतो. ज्याची किंमत बदलते, व्हॅरिएबल, व्हॅरी होते, बदलते सारखी. 1 2 3 4 काही असू शकतं. काही ठिकाणी X15 असतो, काही ठिकाणी -15, 1/2 असू शकतो. ती बदलते म्हणून त्याला चल म्हणतात. मग या पद्धतीत घटकांची यादी न करता सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून उभी रेख काढतात. उभी रेख असा घटक आहे की उभी रेखसाठी असं उभ्या रेषेपुढे चलाचा गुणधर्म लिहितात. उदाहरणार्थ एक दिलंय, ए हा संच घेतला, ए बरोबर यादी पद्धतीने तसंच लिहितात. नंतर गुणधर्म पद्धतीने तसंच नाव देतात. इक्वल टू साईड वरचं चिन्ह तसंच, महिरपी कंस तसाच, महिरपी कंसातच जायचं. मग एक चल वापरायचे ते. मग एक्स वापरू शकता, वाय वापरू शकता, झेड वापरू शकता. मग इथे एक्स वापरला. ए हा अशा, मग वास्तव पहा, ए हा अशा एक्स उभी रेषा आहे ती एक्स घटकांचा संच आहे की, उभ्या रेषेला काय म्हणायचा? घटकांचा संच आहे की. ए हा इक्वल टू हा म्हणा, ए हा महिरपी कंस म्हणजे अशा, ए हा अशा म्हणजे ए साठी ए वापरा, इक्वल टू साठी हा वापरा आणि महिरपी कंस अशा. ए हा अशा एक्स घटकांचा संच आहे की, उभी रेषेसाठी एक्स घटकांचा संच आहे की, मग तो गुणधर्म वापरायचा. एक्स यांचा घटक आहे, एक्स संच यांचा घटक आहे. एक्स बिलॉंग्स टू एन. आत्ताच मी शिकवलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, हा ई नसून बिलॉंग्स टू चा घटक आहे. म्हणजे एक्स हा एन संचाचा घटक आहे. एन म्हणजे काय तुम्हाला पुढच्या भागामध्ये मी शिकतोय, लगेच सांगतोय तुम्हाला. एन एक कुठला संच आहे? नैसर्गिक संख्यांचा संच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनंतापर्यंत याला संच एन ने दर्शवतात, नैसर्गिक संख्यांचा संच. मग एक्स ही नैसर्गिक संख्यांच्या संचामधील संख्या आहे आणि पुढे कॉमा दिलेला आहे. अजून पुढची अट आहे, आणि एक्स हा 1 आणि 10च्या दरम्यान आहे. एक्स लाईज बिटवीन
1 to 10 म्हणजे x च्यापेक्षा लहान 10 म्हणजे कुठल्या संख्या येणार 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एवढ्या पटपसारा आपल्याला करण्याची गरज नाही. एक नियम बनवून टाकला. सो x काय आहे नैसर्गिक संख्या आहे. कोणत्या आहेत त्या 1 ते 10 मधील 1 ते 10 सह नाही, सह असता तर इक्वल टू आला असता. बरोबर असा नियम बनवायचा आणि झाला. वाचन कसं करायचं ए चे घटक x असे आहेत की x हा म्हणजे तसं पण वापरू ए चे घटक म्हणजे चे म्हणून इक्वल ए चे घटक x असे आहेत की उभ्या रेषेसाठी असे आहेत की ए चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे करतात. आलं लक्षात. ठीक आहे. आता काही अजून उदाहरण याच्यासाठी घेऊ. उदाहरण अजून एक उदाहरण घेते. बी चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. यामध्ये 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्या, एक ही मूळ संख्या नाही, दोन्ही सममूळ संख्या आहे. ती जगातील एकमेव सममूळ संख्या आहे. ती 2 ह्या गोष्टी तुम्ही आठवीपर्यंत शिकलेला आहात. परत एकदा रिवाइज करतो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या काय आहेत विषम आहेत. मग 2 झाले. 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे. मग 2 3 5 7 बघा या संख्यामध्ये 2 एकमेव अशी संख्या दिसते की जी सम आहे. ओके. मग अशा पद्धतीने यादी बनवता येईल. आता परिमेय संख्यांचा संच. इयत्ता 8वीला तुम्ही परिमेय संख्या ही भाग बघितला. जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येते. पी आणि क्यू या पूर्णांक संख्या आहेत आणि छेदस्थानचा अंक 0 नसतो अशा संख्येला परिमेय संख्या म्हणतात. ही व्याख्या आपण त्यावेळेस अभ्यास दिली. मग ते काय क्यू हा परिमेय संख्यांचा संच कसा लिहिता क्यूचे घटक. मग सर्व परिमेय संख्या कशा असतात अंश आणि छेद. क्यूचे घटक पी छेद क्यू असे आहेत की उभी रेषा पी आणि क्यू काय आहेत बिलॉंग्स टू आय. पी आणि क्यू आयचे घटक आहेत. पी आणि क्यू काय आहेत आयचे घटक आहेत. क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू हा शून्येतर संख्या आहे म्हणजे छेदस्थानी 0 नसावा. त्या भागाकाराला काही अर्थ उरत नाही, अर्थहीन होतो, नॉट डिफाईन होतो. अशा प्रकारे पूर्णांक संख्यांचा संच परिमेय संख्यांचा संच आपल्याला लिहिता येतो. याचे वाचन कसं करणार पी क्यू या स्वरूपात अशा संख्या आहेत की किंवा क्यू संच क्यूचे घटक पी क्यू या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की पी ही कोणतीही पूर्णांक संख्या आहे आणि क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या आहे. शून्येतर शब्द फार महत्त्वाचा आहे. काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत नाही गुणधर्म पद्धतीने. तीच यादी पद्धतीने आपण लगेच उदाहरण घेऊया. ए चे घटक x असे आहेत की वाचन करतो ए चे घटक. मग परत एकदा ए इक्वल टू साईनला चे ए चे घटक x असे आहेत की x हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. मग x हा डिव्हिजन. मग डिव्हिजन शब्दातील अक्षर काय येणार डी येणार घेतला, आय येणार यादी पद्धतीने घेतला, व्ही येणार घेतला, परत आय येणार नाही घेणार, एस घेतलं एस आहे घेणार, आय झाला एकदा, परत ओ घेणार, एन घेणार झाला. यादी पद्धतीने लिहून जाणार. दोन्ही पद्धतीने संच आपण लिहून बघितलेला आहे. पुढचं उदाहरण आहे बीचे घटक वाय असे आहेत की वाय ही संख्या अशी येते की वाय वर्ग बरोबर 9 म्हणजे वाय वर्ग काय फक्त 9. वायवर अशी संख्या आहे वाय की जिचा वर्ग 9 येतो. मग कुठल्या 2 संख्या आहेत ज्यांचा वर्ग 9 येतो कुठल्या 10 संख्या आहेत 5 संख्या आहेत. शून्याचा वर्ग 0, एकाचा वर्ग 1, 1 गुणिले 1, दोनाचा वर्ग 2 गुणिले 2 4, तीनाचा वर्ग 3 त्रिक 9. मग 3च आहे का फक्त नाही तर -3 आणि -3ला गुणलं तरी सुद्धा उत्तर येतं 9 म्हणजे उत्तर येणार आहे -3 गुणिले -3 -3. तिसरं उदाहरणासाठी दाखल इथे दिलेलं आहे. सी चे घटक झेड असे आहेत की झेड ही 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनंतापर्यंत 5च्या पटीतील. मग 1 5च्या पटीत नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 ही 5च्या पटीतील. मग 5चा पडा म्हणजे 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. 30 पेक्षा लहान. मग 30 येईल काय ते घटका या संचामध्ये नाही. म्हणून यादी पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे 5 10 15 20 आणि 25. आलं लक्षात. ठीक आहे. पुढील संच आपण काही उदाहरणं सोडूया. पहिलं उदाहरण आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा. ही जी उदाहरणं घेतो ही जी माहिती आहे ती स्क्रीन पॉज करून तुमच्या वहीमध्ये अचूकपणे लिहिलेली पाहिजे. याला मार्क आहेत. आता तुम्ही बघितले पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये 9वीचेही मार्क धरले जातात, प्रत्येक परीक्षेचे मार्क धरले जातात, मूल्यमापन व्यवस्थित केलं जातं, वयांना मार्क असतात. तुम्ही
दिलेल्या परीक्षांना मार्क असतात, 9वीचे मार्क 10वीला पकडले जातात. परिस्थिती भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट असणं गरजेचं आहे. नाही असलं तर मार्क मिळणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्यायची. म्हणजे व्हिडिओच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे शिकवलं जातं त्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, वर्गपाठामध्ये लिहायच्या आहेत. ज्या स्वाध्याय सांगितलं त्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. समपूर्णांक संख्यांचा संच, 1 ते 50 मधील मूळ संख्यांचा संच, सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच आणि संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता समपूर्णांक संख्यांचा संच आधी सांगितला. समपूर्णांक सांगा 2, 4, 6, 8 पूर्णांक. समपूर्णांक -2 ही काही सम आहे का? -2 पूर्णांक सॉरी पूर्णांक संख्या पहिल्यांदा पूर्णांक संख्या लागते. पूर्णांक संख्या काय? 0, 1, 2, 3, 4, 5. याच्यामध्ये फक्त सम उचलायचे. 2, 4, 6, 8, 10 2च्या पटीत झाला यादी पद्धती. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आत्ताच सांगितलं मूळ संख्या. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. 1 ही मूळ संख्या नाही, ती संयुक्त ही नाही. 2 पासून मूळ संख्या सुरू होतात. 2, 3, 5, 7. पण त्यांनी कोणता विचारलेला आहे? फक्त सममूळ संख्या. 1 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, 2 मिनिटापूर्वी सांगितलं, जगामध्ये विश्वामध्ये एकमेव सममूळ संख्या आहे ती म्हणजे 2. जनरल नॉलेजचा क्वेश्चन, MCQ साठीचा प्रश्न, परीक्षेसाठीचा हा प्रश्न, स्कॉलरशिपसाठीचा मागच्या वर्षी देता आली नाही तुम्हाला, एखाद्याच परीक्षा होऊ शकते आता. तर सममूळ संख्या सांगा. तर 2 ही, किंवा कधी कधी एक्झाममध्ये कधी कधी इंटरव्ह्यूला देताना तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कन्फ्यूज होतात. मूळ संख्या माहीत असते पण सममूळ संख्या गडबड. एकमेव सममूळ संख्या आहे ती 2. आता सर्व ऋण पूर्णांकांचा संच. सर्व ऋण पूर्णांकाचा संच. मग पूर्णांक संख्या काय? वरती एक चूक झालेली आहे लिहिताना. समपूर्ण संख्यांचा संच तिथे पाहिजे होता. पूर्णांक तिथे -2 वगैरे येऊ शकतो. सर्व पूर्णांकांचा संच म्हणजे काय? पूर्णांक संख्या 0, 1, 2, 3, 4 -1, 2, -3. याच्यामध्ये ऋण पूर्णांकांचा संच फक्त ऋण घ्यायचे, 0 त्याच्यात घेतला नाही. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ संच. सा रे ग म प ध नि सा. सा परत आला. सा रे ग म प ध नि सा. सा घ्यायचा का? नाही. 7च स्वर आहे. सा रे ग म प ध नि. 5वी ते 8वी मध्ये संगीत शिक्षकांनी तुम्हाला स्वरांची माहिती दिली असेल. हेच स्वर आहेत ना? बरोबर. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण मी वाचतो. यामध्ये 2 चिन्हात दिलेली काही शब्दात लिहा. आत्ताच बिलॉंग्स टू चा घटक असणे, चा घटक नसते. 4/3 क्यूचा घटक आहे. खाली लिहिले बघा. 4/3 हा क्यू म्हणजे परिमेय संख्येचा घटक आहे. पुढचा आहे -2. आडवी रेषा ओढलेली आहे ईच्या वरती. ई सारखा दिसणार, इप्सिलॉन म्हणतात त्याला. -2 ईचा घटक नाही. दुसरा आहे पी. पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. 2 नंबरचा प्रश्न, कोणत्याही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. कुठलेही 2 लिहायचे. इथे दिलेले सॅम्पल म्हणून आठवड्यातील वार पण दिवशी गुणधर्म पद्धतीने. ए हा संच घेतला. एक्सचे घटक, एचे घटक एक्स असे आहेत की एक्स हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. इंद्रधनुष्यातील रंग तुम्हाला माहिती आहे. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. तान, तान, ताना, पी ही, ताना, पी ही, नि, पा, जा असं काहीतरी आपण शॉर्टकट तुम्हाला लहान इयत्तांमध्ये शिकवलेला आहे. गुणधर्म पद्धतीने दुसरा संच आपण लिहिणार. कुठलाही घेणार. डीचे घटक एक्स असे आहेत की एक्स हा -3 आणि 3च्या दरम्यान आहे. हीच यादी देणार. याचे घटक असे आणि आयचे म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच आहे. -3 आणि 3 मध्ये -3 पेक्षा लहान -2, -2 पेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान 0, नाही सॉरी -2 पेक्षा मोठी -1, -1 पेक्षा मोठी 0, 0 पेक्षा मोठी 1, 1 पेक्षा मोठी संख्या 2, 2 पेक्षा मोठी संख्या 3, मग 3च्या दरम्यान आहे. इक्वल टू बघा, च्या दरम्यान आहे का? च्या दरम्यान व बरोबर. 3च्या बरोबर किंवा 3. पहिल्या याच्यात फक्त लेस दॅन आहे, च्यापेक्षा लहान आहे आणि च्यापेक्षा लहान व बरोबर म्हणून 3 त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. आता स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे. आपण सराव संच 1.1 मधील पहिले 3 उदाहरणं सोडवलेली आहेत.
आता सराव संच 1.1 मधील चौथं आणि 5वं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्यामधील 4थं उदाहरण आहे, खालील संच यादी पद्धतीने लिहा. 5 उदाहरणं आहेत आणि 5वं उदाहरण आहे, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. मग यादी पद्धतीने मध्ये सांगितल्याप्रमाणे महिरपी कंसात घटकांचं सेपरेशन किंवा विलग अलग कसे करायचे, कॉमा देऊन करायचं. आणि गुणधर्म पद्धतीने एक गुणधर्म लिहायचा, तोही महिरपी कंसातच लिहायचा. आधी एक्स वाय झेड काहीतरी एक त्या दर्शवण्यासाठी चलाचा वापर करायचा, उभी रेषा काढायची, त्याच्यानंतर गुणधर्म लिहायचा आणि महिरपी कंस काय करायचा, पूर्ण करायचा. आता हा जो घटक आहे आपला संच, मी आशा करतो की सर्व विद्यार्थ्यांना हा संच घटक समजला असेल. या संच घटकातील, संच प्रकरणातील हा संचाची ओळख, संचाची व्याख्या, त्याच्या लिहिण्याच्या पद्धती, हा जो प्रायमरी स्वरूपाचा, प्राथमिक स्वरूपाचा पहिला घटक आहे. पहिला सराव संच आपण सोडवलेला आहे. हा तुम्हाला समजला असेल. पुन्हा समजला नसेल काही विद्यार्थ्यांना तर हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि जे उदाहरणं मी तुम्हाला सांगितले ते सोडवा. वर्गपाठाच्या वहीमध्ये जे गोष्टी सांगितल्या सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. स्वाध्यायामध्ये स्वाध्याय लिहायचा आहे. आजसाठी एवढंच पुरेसं आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. शुभ दिवस.